सभापती महोदय, आज खरं म्हणजे मुंबईकरांसाठी फार आनंदाचा दिवस आहे, सुखद दिवस आहे की एवढ्या पटकन सरकारने कारवाई करून ह्याच अधिवेशनात विषय मांडला गेला, ह्याच अधिवेशनामध्ये त्याच्यावर कारवाई झाली आणि ह्याच अधिवेशनात हे बिल आलं। कालच इथे अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये सगळ्या सत्तारूढ पक्षाने सांगितलं होतं की विरोधी पक्ष फक्त शिव्या घालण्यासाठी येतो, तर आज आम्ही कौतुक करण्यासाठी पण आलेलो की एवढं गतिमान सरकार असेल तर आम्हाला शिव्या घालायचं काम काय। मुंबईचे लोक जे जीव मुठीत घेऊन राहत आहेत, पागडीमध्ये ज्यांचा जीव अडकलेला आहे, आज बिल्डिंग कोसळतील आणि ह्या बिल्डिंग कोसळतील कशासाठी, तर एका छोट्याशा गोष्टीसाठी की ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात किंवा कुठल्याही कोर्टामध्ये सक्षम अधिकारी कोण हे ठरत नव्हतं आणि सक्षम अधिकारी कोण ठरत नव्हतं म्हणून मी सतत इथे मागणी केली। माझ्याबरोबर सचिन भाऊ होते, त्यावेळेला माझ्याबरोबर सतेजी होते, मुंबईचे सगळे आमदार, प्रवीण दरेकर, म्हणजे मुंबईतल्या सगळ्या आमदारांनी हा विषय एकमुखाने लावून धरला होता। सुनील शिंदे होते, कारण त्यांच्या तर इकडचा जास्त जिव्हाळाचा विषय आहे तो, आणि सगळ्या आमदारांनी त्याच्या पलीकडे गेलो आम्ही, त्याच्यामुळे नाव आल्यावरच काहीतरी होईल असं काय जाऊ दे, आता काय आज काय बोलायचं नाही म्हणून काय बोलत नाही। सगळ्या मुंबईतल्या आमदारांनी हा विषय लावून धरला, याच्यामध्ये पक्षीय राजकारण नाहीये, हा सगळ्या आमदारांचा आणि मुंबईतल्या जनतेचा विषय, जो विषय केवळ एका छोट्या गोष्टीसाठी अडकला होता। शासनाने ताबडतोब त्याच्यावरती कारवाई केली, कारण मला माहिती आहे की कोर्टामध्ये हा विषय सोडवायचा असेल तर सक्षम 79A ठरवायचं कोणी, डिलिबरेट कंडिशन मध्ये बिल्डिंग आहे ते ठरवायचं कोणी, हे केवळ ठरत नव्हतं। आज ह्या बिलाच्या निमित्ताने त्याच्या बाबतीत आपण सुसूत्रता आणली आहे, अमेंडमेंट आणली आहे। मी पुन्हा एकदा या मुंबईकरांच्या वतीने, सगळ्या पगडीधारक रहिवाशांच्या वतीने शासनाचे मनपूर्वक आभार मानतो की शासनाने त्याच्यावरती ताबडतोब कारवाई केली आणि हे बिल आणून 20 तारखेला फक्त एकच काम करा, 20 तारखेला ही बाजू मांडण्यासाठी एक चांगले सिनियर काउन्सिल किंवा ॲडव्होकेट जनरलला आपण तेथे उभं करा, कारण हा विषय लवकरात कारण येणाऱ्या पावसामध्ये बिल आणून देखील येणाऱ्या पावसाळ्यात काही दुर्घटना झाली तर त्याचं आपल्याला चांगलं कामाचं देखील फळ मिळालं पाहिजे, म्हणून 20 तारखेच्या दृष्टिकोनातून या बिलाच्यासाठी आपण चांगले सिनियर काउन्सिल अपॉइंट करा आणि हे बिल आणल्याबद्दल पुन्हा एकदा तमाम पागडी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या वतीने मी शासनाचं सुधारणा मागे घेण्याचं आणि मी सुधारणा मागे घेतो।